आणि नीट परीक्षा घोटाळ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये लातूर पोलिसांचा आता वेगानं तपास सुरू आहे। पोलिसांनी काल अर्जुन 2 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांचे संबंध उघड झाले। जलील पठाणला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर संजय जाधवची चौकशी सुरू आहे। इरना कोनलगार आणि दिल्लीचा गंगाधर मुंडे या दोघांचा शोध देखील अद्याप सुरू असल्याची माहिती मिळते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंधळे सध्या आपल्यासोबत आहेत। महेंद्र, नीट परीक्षा घोटाळ्यासंदर्भात काय अधिक माहिती? नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये संजय जाधव जो दुसरा शिक्षक फरार होता त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि आज अटक दाखवण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जलील पठाण आणि संजय जाधव या 2 शिक्षकांना विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क साधण्यासाठी जे 2 सब एजंट होते त्या 2 सब एजंट व्यक्तींना देखील आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर नीट या गैरव्यवहार प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 व्यक्तींचा संबंध जो आहे तो थेट जोडला गेलेला आहे आणि जो धाराशिवमध्ये ITI सुपरवायझर आहे कोनगोलवार आणि दिल्लीचा गंगाधर मुंडे या दोघांचा शोध सुरू आहे लातूर पोलिसांकडनं आणि वेगाने तपास करत लातूर पोलिसांनी लातूर शहरातल्या शिकोनी भागात असेल किंवा इतर भागात असेल ते 4 ते 5 ठिकाणी छापे टाकलेले आहेत। बरोबर आहे। नक्कीच महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।